मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणाऱ्या प्रखर देहाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। अक्षय तृतीया म्हटले की आंब्याचा सीझन, पण फळ मार्केट पूर्णपणे सध्या कोरोना आल्यामुळे सांगलीचे विष्णू अण्णा फळ मार्केटची परिस्थिती पाहता पूर्ण ओसाड पडले असून व्यापारी मोकळे बसलेले दिसत होता त्या आंब्याची किंमत 500 रुपये डझन असे किरकोळ व्यापारी सांगत आहेत। तरी आंबा खरेदीला नागरिकांनी पाठ फिरवली असल्याचे दिसत आहे। पेटी घेतलास किती डझन घेतलास? आज आपण कुठे आलात जरा सर सांगता का? आज विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये आलेलो आहे। हां इथं आंबा घेण्यासाठी। हां आज अक्षय तृतीया तृतीयामुळे 1.5 डझन आंबा 550 रुपये घेतलेला आहे। 2 डझन 600 कुठं ठेवले? आवाज मीडियाचा कसं डझन? 600 रुपये 2 डझन तयार करते माझं हां। आणि आम्ही तर दरवर्षी आंब्याचा व्यापारी करतो आणि हे आपलं 2 नंबर दुकान आहे। कमिशन एजंट म्हणून आपण आहे, पण कोरोनाच्या या संकटीमुळं आवक खूप कमी झालेली आहे आंब्याची, त्यामुळं रेट पण खूप वाढलेला आहे। आणि आज सणाचा दिवस आहे अक्षय तृतीया, त्यामुळं खूप लोकांची मागणी आहे आंब्यांसाठी। पण कोरोनामुळे जे लॉकडाऊन झालेलं आहे त्यामुळं आंब्यांची आवक खूप कमी झालेली आहे। जे देवगड ऑफिस आम्ही 300-350 विकत होतो डझन, त्याचा रेट आज 600 रुपये 700 रुपये डझन रेट झालेला आहे आणि त्यामुळे लोकांना खूप प्रॉब्लेम होत आहे रेट वाढल्यामुळं। आज बाजारपेठेची काय अवस्था आहे आता? आता बाजारपेठेची अवस्था अशी आहे की आवकच नाही आहे, खूप सारे गिराक येतात आणि परत जात आहेत। हां